नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, PAPT अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी अनिल ठाकरे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्र आणि मैत्रिणींनो, आपण जी सिरीज आहे ती या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत। आज 10 एप्रिल 2023च्या प्रमुख चालू घडामोडीचं आपण आज विश्लेषण करणार आहोत। चला तर मग आजच्या पहिल्या न्यूजकडे आपण वळूया। आजची पहिली सर्वात महत्त्वाची न्यूज काय मित्रांनो, की काल जे आहे ते नरेंद्र मोदींनी जे आहे ते म्हैसूरला भेट दिलेली आहे मित्रांनो। सध्या कालपासून जे आहे मित्रांनो ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा म्हैसूर दौरा सुरू आहे मित्रांनो। ठीक आहे, कर्नाटकमध्ये कर्नाटक मुक्त विद्यापीठाचा एक समारंभ आयोजित केलेला होता मित्रांनो। त्या ठिकाणी त्यांना इन्व्हिटेशन मिळालेलं होतं, त्या ठिकाणी त्यांना आमंत्रण मिळालेलं होतं, त्या ठिकाणी ते गेले होते आणि त्यांनी तिथं भाषण केलेलं आहे मित्रांनो। आणि या संबंधानेच ही आजची न्यूज आहे मित्रांनो। ठीक आहे, तर या समारंभामध्ये गेले असता पंतप्रधान मोदींनी एक अहवाल जाहीर केलेला आहे मित्रांनो। तो अहवाल फार महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रोजेक्ट टायगर नावाचा एक प्रकल्प होता मित्रांनो, त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणतात, जो 1 एप्रिल 1973 सुरू केला होता। त्याला जे आहे त्याचे 50 वर्ष पूर्ण झालेली आहे। त्यानिमित्त मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आहे एका वैश्विक आघाडीची एका ग्लोबल अलायन्सची जी आहे ती स्थापना करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे मित्रांनो। त्याचं नाव काय आहे तर IBCA, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स असं त्या संस्थेचं नाव आहे मित्रांनो। तर ह्या दोन प्रमुख न्यूज आहे, याबद्दल आपण चर्चा करूया मित्रांनो। अशी त्या ठिकाणी IBCA स्थापनेची मोदींनी जी आहे ती काल घोषणा केलेली आहे मित्रांनो। प्रोजेक्ट टायगरबद्दलही आपण जाणून घेऊया, त्याचा उद्देश काय होता, तो कधी सुरू करण्यात आला होता वगैरे वगैरे ह्या गोष्टी सगळ्या आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर काल त्यांनी एक अहवाल जाहीर केलेला आहे मित्रांनो। त्या अहवालाचं नाव काय आहे तर MEE अहवाल आहे मित्रांनो। त्यालाच मराठीमध्ये व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन अहवाल असं म्हटलं जाते मित्रांनो। ठीक आहे, व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन असं त्याचं नाव आहे, त्याला इंग्लिशमध्ये MEE म्हणतात। ठीक आहे, शॉर्टमध्ये MEE म्हणतात मित्रांनो। तर व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन हा अहवाल आहे तरी काय हे आधी आपण समजून घेतलेलं आहे मित्रांनो। इथं बघा की जे प्रोटेक्टेड एरियाज असतात देशामधले, जे काही संरक्षित क्षेत्र आहेत म्हणजे वन्यजीव संरक्षण क्षेत्र असतात मित्रांनो, जसं की टायगर रिझर्व असतील, ठीक आहे, राष्ट्रीय उद्यानं असतील, बायोस्फिअर रिझर्व असतील, नाही का, वन्यजीव संरक्षण अभयारण्य असतील, यांना प्रोटेक्टेड एरियाज म्हणतात मित्रांनो। तर यांच्यामध्ये हे जे संरक्षण क्षेत्र आहे ते आपल्या देशामध्ये किती चांगल्या प्रकारे त्या व्यवस्थापित केले जातात, ते किती चांगल्या प्रकारे त्यामध्ये असणारे जे प्राणी आहेत, ते वन्यजीवन आहे, त्याला कशा पद्धतीने व्यवस्थापित केल्या जाते, त्यामध्ये असणारे जे टायगर आहे, वाघांची संख्या आहे, ती संवर्धित करण्याचा कशा प्रकारे आपला देश किंवा आपलं राज्य प्रयत्न करतो, त्यांची काळजी घेण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करतो, त्यांची शिकार थांबवण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करतो, याचं मूल्यांकन जे आहे मित्रांनो ते या अहवालामध्ये करण्यात येतं मित्रांनो। हे बघा मी इथं सविस्तर लिहिलेलं आहे, आपण व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी वाचू शकता। तुमच्या लक्षात आलं असेल की व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन म्हणजे काय, इथं वाचू शकता की संरक्षण क्षेत्र किती चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केले जात आहे याचे मूल्यांकन यामध्ये केले जाते मित्रांनो। प्रामुख्याने ते ठरवलेल्या मूल्यांचे, ते म्हणजे काय तर राज्य किंवा आपला देश जो आहे ते ठरवलेल्या मूल्यांचे संरक्षण करत आहेत आणि ठरवलेले उद्दिष्ट साध्य करत आहेत का नाहीत। आता समजा आपल्या देशामध्ये, आपल्या राज्याचंच घेऊया, अहवालामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो की टायगरचं किंवा वाघांचं संवर्धन करण्यात महाराष्ट्रानं अव्वल क्रमांक मिळवलेला आहे मित्रांनो। तर त्यामध्ये महाराष्ट्रातलं जे हे आहे मित्रांनो, कोणता व्याघ्र प्रकल्प तर पेंच व्याघ्र प्रकल्प, जो नागपूर आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे, या दोन राज्यामध्ये त्या ठिकाणी तो विभागलेला आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प। ठीक आहे, नागपूरमध्ये आपला पडतो। ठीक आहे, तर या पेंच व्याघ्र प्रकल्पानं मित्रांनो यामध्ये स्थान मिळवलेलं आहे, उत्कृष्ट असं स्थान मिळवलेलं आहे, उत्कृष्ट गटात या ठिकाणी नोंद त्याची झालेली आहे मित्रांनो। तर या पेंच व्याघ्र प्रकल्पानं काय केलं की तेथील वाघांचं जे आहे मित्रांनो ते व्यवस्थित काळजी घेतली, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं, या ठिकाणी वाघांची संख्या त्याच्यामध्ये वृद्धी करण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले, त्यांचे शिकार रोखण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले महाराष्ट्र राज्यानं मित्रांनो। आणि त्यामुळे जे आहे ते या अहवालात महाराष्ट्रानं अव्वल क्रमांक पटकावलेला आहे मित्रांनो। म्हणूनच इथं मी म्हणलेलं आहे की प्रामुख्याने ते म्हणजे ते व्याघ्र प्रकल्प किंवा ते राज्य किंवा तो देश ठरवलेल्या मूल्यांचं, आता शिकार रोखणं हे मूल्य असू शकतं त्यामध्ये। ठीक आहे, वाघांची जी अनधिकृत शिकार रोखणं, वाघांच्या जे काही चमडी आहे, त्यांचे जे नखं आहेत, त्यांचा अवैध व्यापार रोखणं, हे ते मूल्य आहे। या मूल्यांचं संरक्षण करत आहेत की नाही आणि ठरवलेले उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य होतं की नाही याचं मूल्यांकन जे आहे ते या अहवालात केलं जातं।
हा अहवाल आय होप की हा अहवाल तुम्हाला समजला असेल, नसेल समजला तर कमेंट करा, परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. ठीक आहे. हा अहवाल कोणाद्वारे जाहीर केला जातो तर भारतीय वन्यजीव संस्था. काय? भारतीय वन्यजीव संस्था. आणि ती जी आहे आपल्या देशाची म्हणजे भारताचं जे पर्यावरण मंत्रालय आहे त्यांच्या मदतीने, त्याला आपण मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज म्हणतो, तर यांच्या मदतीने सहकार्याने 2006 पासून, कधीपासून 2006 पासून जे आहे तो हा अहवाल जो आहे मित्रांनो तो जाहीर केला जातो. याचीच घोषणा काल मोदींनी या ठिकाणी मैसूर येथील कार्यक्रमामध्ये केलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या अहवालामध्ये काय काय ठळक बाबी आहेत, काय काय त्या ठिकाणी नोंद म्हणजे त्या अहवालामध्ये काय काय बाबी प्रमुख या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्या एकदा बघून घेऊया मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. कोणती एक्झाम असू द्या, त्या एक्झाममध्ये सद्यस्थिती पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विषयावर जे आहे ते खूप सारे प्रश्न येताना दिसत आहे मित्रांनो. कारण पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे आणि जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे तो याबद्दल अवेअर आहे की नाही हे या ठिकाणी परीक्षकाला पाहायचं आहे मित्रांनो. म्हणून ही न्यूज आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. याला अवॉइड करू नका, याला मन लावून जरासं हे ऐका आणि या बोर्डवरची माहिती व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या मित्रांनो. ठीक आहे. मी थोडासा साईडला होतो तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पॉज करून ती वाचता येईल. तर या ठिकाणी बघा की अहवालामध्ये काय काय मुद्दे आहेत ते बघून घेऊया. हे बघा की PM मोदींच्या हस्ते यांचं जे आहे ते हा अहवाल जे आहे ते जाहीर करण्यात आला मित्रांनो. पहिलेच पोलीस भरतीमध्येच तुम्हाला विचारू शकते असा प्रश्न की व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन अहवाल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारे जाहीर करण्यात आला. त्यामध्ये मोदींचं नाव येतं. तर आणि दुसरे काही ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन असतात ना, त्यामध्ये 3 ऑप्शन वेगळे असतील. ठीक आहे. तर मोदींनी हा अहवाल जाहीर केलेला आहे मित्रांनो. कुठं? तर मैसूर येथे, कर्नाटक येथे. बरोबर आहे, दिल्ली येथे नाही. ठीक आहे. आता बघा की याच्यामध्ये काय आहे दुसरा एक पॉईंट की देशभरात 3167 वाघ असल्याची या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे. या अहवालाच्या मते देशामध्ये सध्या 3167 वाघांची नोंद आहे मित्रांनो. मागच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये, शनिवारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की देशामध्ये जे आहे भारतीय वन्यजीव संस्थेद्वारेच एक अहवाल दुसरा एक प्रकाशित करण्यात आला आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की देशामध्ये यावर्षी 3800 वाघ आहेत मित्रांनो. तर गेल्या वर्षी 3700 होते. आता या अहवालाप्रमाणे देशात 3167 वाघ असल्याचं या ठिकाणी नोंद करण्यात आली आहे मित्रांनो. ही वाघाची संख्या जी आहे मित्रांनो ती 400-500 कमी जास्त होत असते. कारण प्रत्येक एखाद्या वेळेस एखादा वाघ दोनदा त्या ठिकाणी त्यामध्ये म्हणजे गणना होऊ शकते त्याची. कारण वाघाची ॲक्च्युअल जी जनगणना आहे ती मित्रांनो ती त्यांच्या पायाच्या ठशावरून केली जाते. पाणवठ्यावर ते येतात तेव्हा ते मोजले जातात. ठीक आहे. काही वाघ एकसारखे दिसायला असतात. ठीक आहे. ते आपल्यासारखे नसतात. नाक एकीकडे, तोंड एकीकडे, डोळे एकीकडे, वेगवेगळे मानवी चेहरे असतात. तसे वाघाचं नसतं मित्रांनो. काही वाघ हुबेहूब सारखेच असतात. ठीक आहे. त्यामुळे ते चॅलेंज असतं जनगणना करणाऱ्या पुढं. म्हणून जे आहे ते व्हॅरिएशन येतं 400-500 वाघांच्या संख्येमध्ये. तर त्याबद्दल निश्चिंत राहा. तर या अहवालामध्ये पर्टिक्युलर जर विचारलं किती वाघांची नोंद सांगण्यात आलेली आहे तर 3167 वाघ या ठिकाणी देशात असल्याचं निष्पन्न झालेलं आहे या अहवालानुसार. आणि या अहवालामध्ये महाराष्ट्राची कामगिरी उंचावली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते व्याघ्र प्रकल्प आहेत त्यांची कामगिरी उंचावली तर पेंच व्याघ्र प्रकल्प मी सांगितलेला आहे उत्कृष्ट गटात नोंद करण्यात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन केल्याचं या अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर नागपूर. ठीक आहे. महाराष्ट्रात नागपूर या जिल्ह्यात मोडतो आणि मध्य प्रदेशामध्ये त्यांच्या काही शिवना वगैरे या जिल्ह्यामध्ये तो मोडतो मित्रांनो. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणारं हे प्रकल्प आहे. 2 राज्यामध्ये येतं. ठीक आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प. नाही तर चुकून म्हणसाल की महाराष्ट्रातच हे व्याघ्र प्रकल्प आहे पेंच, तर तसं नाही. मध्य प्रदेशमध्ये काही भाग आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा काही भाग आहे. आयोग किंवा MPSC असेल आणि इतर ज्या जिल्हा निवड समित्याद्वारे जे पेपर घेतले जातात मित्रांनो त्यामध्ये असे प्रश्न हमखास विचारले जातात. कारण विद्यार्थी कन्फ्यूज आहे का, त्याला शॉर्ट माहीत आहे का नाही याबद्दल त्यांना तपासणी करायची असते. 2 राज्यामध्ये आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. अधिक क्षेत्र जे आहे पेंचचं ते महाराष्ट्रात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेळघाट आहे, ताडोबा अंधेरी आहे, नवेगाव, नागझिरा, सह्याद्री प्रकल्प आहे. हे यांनी पण खूप चांगली केलेली आहे मित्रांनो. वाघांचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे म्हणून यांना खूप चांगल्या गटात जे आहे यांची नोंद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर काय मित्रांनो भारतात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा त्यांचा गाभा जे आहे मित्रांनो ते इन सिटू होता. आता भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की 1 एप्रिल 1973ला मित्रांनो वाघाची जी आहे व्याघ्र प्रकल्पाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 1 एप्रिल 1973ला देशामध्ये व्याघ्र प्रकल्पाची जी आहे ती सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि यावर्षी म्हणूनच यांनी पंतप्रधानांनी भाषणात एका नवीन अलायन्सची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो त्याच्या उपलक्षामध्ये. ठीक आहे. कारण 50 वर्ष झालेली आहे मित्रांनो व्याघ्र प्रकल्पाची देशामध्ये सुरुवात होऊन 1973 ते 2023 बरोबर 50 वर्षाचा काळ आहे. आणि या 50 वर्ष हे जे 50 वर्ष आहे मित्रांनो ह्याच्या
त्याच्या उपलक्षामध्ये जे आहे ते आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी IBCA इंटरनॅशनल बीट कॅट अलायन्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका आघाडीची स्थापना करण्याची काल घोषणा केलेली आहे. त्याबद्दल आपण डिस्कस करूया. आधी हे काय आहे ते बघून घेऊया मित्रांनो. ठीक आहे. तर त्यांचं जे आहे भारतात व्याघ्र प्रकल्पातील सुरुवात झाली तेव्हा त्यांचा गाभा इन सिटू होता. बरोबर. यामध्ये इन सिटू गाभा होता म्हणतात. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात सांगितली तुम्हाला मी 1 एप्रिल 1973ला. तेव्हा त्याचा जो उद्देश होता वाघांचं जे संवर्धन करणं ते इन सिटू होतं. आता हे इन सिटू काय आहे मित्रांनो, तर 2 प्रकारचं पर्यावरणामध्ये 2 प्रकारचं कन्झर्वेशन या ठिकाणी केलं जातं मित्रांनो. आता 2 प्रकारचं कन्झर्वेशन म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचे संवर्धन करणं, त्यामध्ये संख्या वाढवणं, ठीक आहे, त्याचं जतन करणं, बरोबर, याला संवर्धन म्हणतात मित्रांनो. तर इन सिटू संवर्धन म्हणजे काय, तर 2 प्रकारचं संवर्धन असतं. एक इन सिटू संवर्धन असतं आणि एक एक्स सिटू संवर्धन असतं. इन सिटू एक्स सिटू, ठीक आहे, एक्स सिटू EX, बरोबर आहे, एक्स सिटू इन सिटू. आता इन सिटू म्हणजे काय मित्रांनो, प्राणी जिथं जन्मतात तिथंच त्यांचा जो एरिया आहे, जो आदिवास आहे, त्याला प्रोटेक्ट करायचं आणि तिथंच प्राण्यांचं संवर्धन करायचं, त्यांची काळजी घ्यायची, त्यांची शिकार थांबवायची आणि त्याला प्रोटेक्टेड एरिया घोषित करायचं आणि तिथं जे आहे ते शिकार वगैरे अवैध व्यापार ह्या गोष्टी निर्बंधित करायचा, याला इन सिटू कन्झर्वेशन म्हणतात. ठीक आहे. म्हणजे प्राण्याचे जिथं जन्मतात त्यांचा जो मूळ आदिवास आहे तिथंच त्यांचं त्या ठिकाणी पालनपोषण करायचं, त्यांना जतन करायचं, त्यांचं संवर्धन करायचं. आता एक्स सिटू म्हणजे काय मित्रांनो, एक सिटू म्हणजे काय, इन सिटूचं उदाहरण सांगतो तुम्हाला. जसे की आता हे मेळघाट अभयारण्य आहे, इथं पहिलेपासून वाघाची संख्या आहे मित्रांनो. ठीक आहे. अमरावतीमध्ये जे मेळघाट आहे, ताडोबा अंधारे जे चंद्रपूर इथलं अभयारण्य आहे मित्रांनो, व्याघ्र प्रकल्प आहे, तिथं पहिलेपासूनच जे आहे मित्रांनो वाघांची संख्या आहे. तिथून कुठून दुसऱ्या देशातून वाघ धरून आणले किंवा दुसऱ्या राज्यातून वाघ धरून आणून तिथं टाकलेलं नाही आहे. जे तिथं जन्मतात तिथंच राहतात, तो मूळ आदिवास आहे, तिथंच त्यांचं जे आहे मित्रांनो संवर्धन करण्याचं काम सुरू असते. बरोबर आहे. आणि एक सिटूमध्ये काय असते मित्रांनो, की म्हणजे जिथं प्राणी जन्मतात तिथं त्यांचं संवर्धन करायचं नाही, तर एक वेगळा आदिवास तयार करायचा, मानवनिर्मित आदिवास तयार करून, म्हणजे मानवाद्वारे तयार करण्यात येणाऱ्या आदिवासामध्ये जे आहे बाहेरचे प्राणी आणायचे आणि त्यांचं त्या ठिकाणी संवर्धन करायचं. याचं सर्वोत्तम उदाहरण काय आहे मित्रांनो, तर सध्या आपण गेल्या सप्टेंबर 2022मध्ये आफ्रिकेतून जे आहे मित्रांनो ते आपण 8 चित्ते आणले होते. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता फेब्रुवारीमध्ये आपण काही चित्ते आयात केले मित्रांनो दक्षिण आफ्रिकेतून. ठीक आहे. तर हे जे आहेत आपण एक्स सिटू या ठिकाणी कन्झर्वेशन करताना दिसतोय. बरोबर आहे. आपल्या देशामध्ये चित्त्यांचे एक्स सिटू कन्झर्वेशन होते. बरोबर आहे. दुसऱ्या देशातून आपण तयार केलेल्या आदिवासामध्ये त्यांना आणतो. ठीक आहे. एक्स सिटू इन सिटू तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि नसेल काही लक्षात आलं तर परत एकदा कमेंट करा, आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये हे बघा एक्स सिटू इन सिटूमध्ये सांगितलेलं आहे. त्यावर आणखी काय भाष्य केलेलं आहे मोदींनी या भाषणामध्ये बघा, या कार्यक्रमामध्ये पर्यावरण आणि अर्थकारण यांच्यात संघर्ष नव्हे तर सहजीवनावर भारताचा विश्वास आहे मित्रांनो. ठीक आहे. आता बघा की दिवसेंदिवस जे आहे मित्रांनो तो मानव आणि पर्यावरण याच्यामध्ये संघर्ष होताना दिसतोय मित्रांनो. ठीक आहे. कधी वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये येतात. ठीक आहे. कारण काय केलेलं आहे की मानवानं जे आहे ते वृक्षतोड जंगलतोड करून जे आहे ते प्रगती साधण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. म्हणून तर आपण जे आहे मित्रांनो भारत हा देश जो आहे तो मानव आणि प्राणी आणि एकंदरच पर्यावरण आणि मानव यांच्या सहजीवनावर जे आहे ते विश्वास ठेवतो मित्रांनो. आपण सोबत जगलो तर कारण मानव तर आपली प्रगती साध्य होईल, मानवाची पण आणि त्या प्राण्यांची पण. कारण मानव हा पर्यावरणाचा या ठिकाणी भाग असल्याचं आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. कारण आज मानव जो आहे तो प्रगतीच्या याच्यामध्ये काय म्हणतात तर प्रगतीची मस्ती आलेली आहे एक प्रकारे मानवाला हा विसर पडलेला आहे की तो पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे. जसं प्राण्यांचं स्थान आहे पर्यावरणामध्ये, ज्याप्रमाणे तसा प्राणी आहेत पर्यावरणामध्ये त्यांचं अस्तित्व आहे, त्याप्रमाणे मानवाचं देखील अस्तित्व आहे. म्हणजे पर्यावरणाविना मानव जगू शकत नाही. ठीक आहे. पर्यावरणाचा जर नाश झाला तर मानवाचा विनाश, आपण मानवाच्या विनाशाकडे एकंदरच मानवी संस्कृतीच्या मानवी जीवनाच्या विनाशाकडे वाटचाल करत आहोत. यामुळे मोदींनी असं म्हणलं की मानव आणि प्राणी यामध्ये जे जीवन आहे म्हणजे जो संघर्ष आहे तो या ठिकाणी थांबला पाहिजे, असं या ठिकाणी त्यांनी विधान केलेलं आहे. आणि सहजीवनावर भारताचा विश्वास आहे, त्याच्यामुळे मोदींनीही या ठिकाणी IBCAची जी आहे स्थापना करण्याचं या ठिकाणी काल गौरव उद्गार काढलेले आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा परत की वन्यजीवांचे संरक्षण हा जागतिक विषय असून इंटरनॅशनल बीट कॅट अलायन्समुळे जे आहे व्याघ्र संवर्धनास हातभार लागणार आहे, असं मोदींनी काल म्हटलेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आता बघा की IBCA काय आहे, हे इंटरनॅशनल, याला लॉंग फॉर्म काय तर इंटरनॅशनल बीट कॅट अलायन्स म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? इंटरनॅशनल बीट कॅट अलायन्स. फार महत्त्वाची संघटना आहे मित्रांनो, कारण हिचं स्वरूप जे आहे ते आंतरराष्ट्रीय आहे. बघा भारत हा जो देश आहे आपला, तो
एक जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने आगेकूच करतो आहे मित्रांनो. कारण हे पर्यावरणाच्या क्षेत्रात म्हणतो आहे मित्रांनो. जागतिक महासत्ता होण्यासाठी आर्थिक क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, ठीक आहे, तसंच पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये, अशा राजकीय क्षेत्रामध्ये पहिले महासत्ता व्हावं लागतं आणि नंतर एकंदर देश जो आहे मित्रांनो तो जागतिक महासत्ता म्हणून या ठिकाणी नावारूपास येत असतो मित्रांनो. फक्त सध्या काय करतो आहे भारत जो आहे मित्रांनो तो पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये मोठे मोठी पावलं उचलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे मित्रांनो. कारण पर्यावरणाचे संवर्धन, पर्यावरणाची जे आहे मित्रांनो, पर्यावरणाला वाचवणं हे कुठंतरी येणाऱ्या काळाची, येणाऱ्या पिढीची गरज आहे मित्रांनो. त्यामुळे जे आहे तो भारत जो आहे मित्रांनो तो या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये पुढं जे आहे ते दिशादर्शक म्हणून काम करतो आहे मित्रांनो. एक वर्ल्ड लीडर म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. म्हणून आपण जे आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यावरणाला पर्यावरण संवर्धित करणाऱ्या संस्थांचं, आघाड्यांचं या ठिकाणी आपण स्थापना करण्याचा हे प्रयत्न चालू आहे. बघा की IBCA काय आहे मित्रांनो, याचा जो पुढाकार आहे तो भारताने घेतलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, कालच मोदींनी घोषणा केलेली आहे. आणि यामध्ये काय असणार आहे मित्रांनो, याचा मूळ उद्देश काय असणार आहे या अलायन्सचा. ही आघाडी जगातील 7 मोठ्या प्रजाती, जे मांजराच्या प्रजाती आहे मित्रांनो, या कॅट्स प्रजाती आहे त्यांचं जतन करण्यावर याचा भर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर 7 प्रकार याचा उद्देश काय आहे तर देशातल्याच नाही तर इवन सगळ्या जगातल्या मांजराच्या 7 प्रजाती आहेत मित्रांनो. त्या 7ही प्रजातींचं जे आहे ते या ठिकाणी संवर्धन, संरक्षण करण्यावर याचा भर असणार आहे. आता त्या कोणत्या कोणत्या आहेत मी इथं दिलेल्या आहे. वाघ आहे, सिंह आहे, बिबट्या आहे, प्युमा नावाचा प्राणी आहे, हिम बिबट्या आहे, जाग्वार आहे आणि चित्ता आहे मित्रांनो. म्हणून तर आपण चित्ता या ठिकाणी आणलेला आहे आफ्रिकेतून. ठीक आहे, आपल्याला संवर्धन करायचं आहे. तर ह्या 7 प्राण्यांच्या ज्या आहे 7 मांजर कुळातील प्राणी आहेत तर यांचं संवर्धन करण्यावर या IBCAचा जे आहे ते भर असणार आहे मित्रांनो. यांचे अवैध शिकार व वन्यजीव व्यापारावर प्रभावी पावले उचलणे जे आहे ते याचा या ठिकाणी मूळ उद्देश आहे. आणि त्यांची संख्या वाढवणे हा देखील त्यांचा मूळ उद्देश आहे मित्रांनो. तुमच्या लक्षात येत आहे की मित्रांनो भारत जे आहे ते गेल्या 2015-16 पासून जे आहे ते एक वर्ल्ड पर्यावरणाच्या दृष्टीनं जेव्हा भारताचा इतिहास किंवा जगाचा इतिहास या ठिकाणी समोर आणला जाईल मित्रांनो, येणाऱ्या पिढ्या जेव्हा हा इतिहास वाचतील की कशा प्रकारे पर्यावरणाला आपल्या मागच्या पिढ्यांनी वाचवलं, त्यामध्ये जे आहे मित्रांनो की भारताचा हा उल्लेख आल्याशिवाय राहणार नाही. कारण मागच्या दशकामध्ये 2020 या दशकामध्ये भारताने पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण जे आहे ते एक अशीच आघाडी या ठिकाणी स्थापन केली होती जिचं नाव आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्स. ठीक आहे, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय जी सौर ऊर्जा संघटना आहे, सौर संघटना आहे, त्याचं देखील भारतानेच पुढाकार घेऊन जी आहे ती संस्था स्थापन केली होती. यामध्ये काय आहे मित्रांनो, जे विषुववृत्तावर जे देश आहे, 0 डिग्री जे विषुववृत्त जातं अनेक देशामधून, तर त्या विषुववृत्तावर जे देश स्थापित आहे त्यांनी सौर ऊर्जेचं कशा प्रकारे व्यवस्थापन केलं पाहिजे यावर भर देणारी ती एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. जेणेकरून पर्यावरणाची जी जीवाश्म इंधन आहे त्याचा वापर करून आपण जी ऊर्जा मिळवतो ती कुठंतरी कमी झाली पाहिजे आणि पर्यावरणाला इथं या ठिकाणी वाचवता, पर्यावरणीय ऱ्हास इथं जे आहे ते रोखता आला पाहिजे. या दिशेने भारताने 2015-16 जे आहे मित्रांनो ते इंटरनॅशनल सोलर अलायन्स उभी केली होती. तिचं जे मुख्यालय आहे मित्रांनो ते कुठं आहे कमेंटमध्ये सांगा. नसेल माहीत तर ऐकून घ्या. गुरुग्राम, नवी दिल्लीमध्ये गुरुग्राम या ठिकाणी जे आहे मित्रांनो त्यांचं मुख्यालय आहे. त्याच पद्धतीनं भारतानं काल ही भारतासाठी अभिमानाचीच, एक भारतीय म्हणून आपल्याला ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की त्या भारताने जे आहे ते इंटरनॅशनल बीट कॅट अलायन्स स्थापन करण्याची या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे, घोषणा केलेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण आहे. या त्यानंतर इथे आपण नेक्स्ट न्यूज बघणार आहोत मित्रांनो. नेक्स्ट न्यूज काय मित्रांनो बघा इथं दिलेली आहे की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा समितीने काही शिफारशी केलेल्या आहे. याबद्दल मी तुम्हाला शनिवारी म्हणजे 8 एप्रिलच्या व्हिडिओमध्ये सुद्धा राष्ट्रीय आराखडा समितीबद्दल तुम्हाला सांगितलेलं होतं मित्रांनो. परत त्यांच्या काही शिफारशी आलेल्या आहे त्या या ठिकाणी बघून घेऊया मित्रांनो. तर ही सर्वप्रथम ही जी समिती आहे मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण आराखडा जी समिती आहे ती कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे तर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर त्यांचं नाव काय आहे तर अध्यक्ष कोण आहेत त्याचे तर के कस्तुरी रंगन हे नाव विसरायचे नाही मित्रांनो. हे इस्रोचे माजी चेअरमन आहे. कोण आहे? इस्रोचे माजी चेअरमन आहेत के कस्तुरी रंगन. आणि यांच्याच अध्यक्षतेमध्ये ही जी आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो. या समितीचं काम काय आहे मित्रांनो, जे नवं शैक्षणिक धोरण आपलं ठरवण्यात आलेलं आहे त्यामध्ये अजून काय काय सुधारणा करण्यात येतील आणि शिक्षणाचे येणाऱ्या काळात जे शिक्षणाचं स्वरूप आहे मित्रांनो, आपल्या देशाचं जे शैक्षणिक धोरण आहे त्याप्रमाणे कशा पद्धतीनं बदलता येईल आणि ते स्वरूप कसं निश्चित करता येईल यावर ह्या
ह्या समितीच्या शिफारसी या ठिकाणी सुचवण्यासाठी यांचं कार्य दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने हे काम करत आहे आणि त्याच्या शिफारसी या ठिकाणी सुचवत आहे मित्रांनो. ह्या सर्व ज्या शिफारसी आहे मित्रांनो ह्या 2023 पासून लागू होणार आहे मित्रांनो. यामध्ये कोणकोणत्या शिफारसी दिलेल्या आहे त्या थोडक्यात बघून घेऊया. तर यामध्ये पहिली शिफारस काय आहे मित्रांनो, की आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की 10वी नंतर आपण काय करतो की 11वी 12वी आपल्याला करायची असते आणि 11वी 12वीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण सर्वप्रथम प्रवेश घेतो तेव्हा आपण काय विचार करतो की आपल्याला कोण्या शाखेमध्ये जायचं आहे, कोणत्या विद्याशाखेमध्ये जायचं आहे. एक तर त्यामध्ये कला शाखा असते, आपण ज्याला आर्ट म्हणतो, त्यानंतर कॉमर्स असते, वाणिज्य शाखा आपण त्याला म्हणतो आणि त्यामध्ये सायन्स असते. बरोबर, सायन्स ही एक विद्याशाखा आहे, तसं त्याला आपण सायन्स म्हणतो. ठीक आहे, तर या विद्याशाखापैकी आपण एक विद्याशाखा घेतो आणि 11वी 12वी या ठिकाणी क्लिअर करतो मित्रांनो. परंतु आता 2024 पासून या समितीने शिफारस केलेली आहे की या तीनही विद्याशाखा इथं राहणार नाही मित्रांनो. कारण आता या समितीने जे आहे 11वी 12वी जे शैक्षणिक टप्पा होता मित्रांनो तो आता 9वी 10वी 11वी 12वी असा केलेला आहे मित्रांनो. हे एकत्र आणि एकसंध केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, 9वी ते 12वी पर्यंतचा हा एक स्पेशल टप्पा असणार आहे आणि या टप्प्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आता 11वी 12वी करत असताना ह्या फक्त 3च विद्याशाखा असणार नाही मित्रांनो आणि त्यामध्ये असे विभागणी असणार नाही. आता त्यामध्ये या समितीने असं सुचवलेलं आहे की एकूण 16 विद्याशाखा असणार आहे मित्रांनो आणि विद्यार्थ्याला प्रवेश घेताना या 16 विद्याशाखांमधून विविध जे विषय या 16 विद्याशाखांमध्ये विविध विषयाची विभागणी करण्यात येणार आहे मित्रांनो. 8 विद्याशाखा आहेत, त्यामध्ये 16 विषय असणार आहे मित्रांनो. तर या 8 विद्याशाखांमधून जे आहे मित्रांनो ते विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय या ठिकाणी घेता येणार आहे आणि त्यामध्ये विद्यार्थी जे आहे ते आपल्या आवडीनं विषयाची निवड करून यामध्ये जे आहे मित्रांनो ते विषयाची निवड करून आपलं 11वी 12वीचं शिक्षण या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही मित्रांनो. आता आपल्याला कला वाणिज्य आणि सायन्स हे 2024 पासून बंद होणार आहे. हे बघा इथे दिलेलं आहे मित्रांनो, कला वाणिज्य विज्ञान शाखा मोडीत काढण्यात येणार आहे मित्रांनो, अशी या समितीनं शिफारस केलेली आहे. 8 विद्याशाखांमध्ये विषयाची विभागणी करण्यात येणार आहे मित्रांनो. किमान 3 विषय निवडण्याची संधी मित्रांनो, एकूण 16 विषय निवडण्यास मुभा. तर बघा की यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की 8 विद्याशाखा असणार आहेत. ठीक आहे, कला वाणिज्य विज्ञानसारख्या ज्या आहे मित्रांनो अशा 8 विद्याशाखा असणार आहेत. ठीक आहे, आपण ज्याला आर्ट कॉमर्स सायन्स असं म्हणतो अशा 8 विद्याशाखा आणि त्यामध्ये काय असणार आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना या 8 विद्याशाखांमध्ये अनेक विषय दिलेले असतील आणि यापैकी 16 विषय निवडण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर एका विद्याशाखेमधून विद्यार्थ्यांनी किमान 4 तरी कमीत कमी 3 तरी विषय या ठिकाणी निवडावे मित्रांनो. किमान 3 विषय निवडण्याची संधी, परंतु एका विद्याशाखेमध्ये जे आहे मित्रांनो 4 विषय आपल्याला निवडावेच लागणार आहे. हे बदलत्या काळामध्ये जे आहे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये हे तुम्हाला निश्चितच समजून जाईल मित्रांनो, याबद्दल काही दुमत नाही. आणि त्यानंतर जी नेक्स्ट काय आहे मित्रांनो तरतूद 9वी ते 12वीचा एकसंध जो आहे टप्पा असणार आहे मित्रांनो. आता 9वी ते 10वी पूर्वी काय होतं, हा माध्यमिक टप्पा आहे. ठीक आहे, ज्याला आपण सेकंडरी स्कूल म्हणतो. बरोबर आहे, 9वी 10वी बरोबर, आणि त्याच्यानंतर हायर सेकंडरी बरोबर आहे, उच्च माध्यमिक, तर 11वी 12वी. ठीक आहे, तर या 2 टप्प्यामध्ये पूर्वी शिक्षण होतं. आता तसं नाही मित्रांनो, 9वी ते 12वीपर्यंत हा एक उच्च माध्यमिकच टप्पा असणार आहे आणि यामध्ये जे आहे ते त्याला जे आहे मित्रांनो एकसंध करण्यात आलेलं आहे. इथं बघा की दिलेलं आहे 9वी ते 12वी एकसंध करण्यात येणार आहे. 11वी 12वी यामध्ये सत्र पद्धत लागू करावी अशी या समितीने शिफारस केलेली आहे मित्रांनो. या 11वी 12वीमध्ये काय तर सेमिस्टर पॅटर्न या ठिकाणी लागू करावा. आता सध्या कसे आहे की ॲन्युअल एक्झाम होते आणि ते बोर्डाची परीक्षा म्हणतो आपण 10वी 11वी 12वी. ठीक आहे, तर या बोर्डाच्या परीक्षा आता न राहता डायरेक्ट सेमिस्टर पॅटर्न म्हणजे 6 महिन्यातून जे ठरवेल जे आहे ही समिती ठरवेल त्या पद्धतीनं 6 महिन्यातून किंवा 8 महिन्यातून किंवा 4 महिन्यातून एकदा परीक्षा होणार, म्हणजे वर्षातून किमान 2 वेळा परीक्षा होणार आणि त्या आधारे तुमचा फायनल निकाल या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीची सेमिस्टर पॅटर्न इथे लागू करण्यात येणार आहे 2024 पासून. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज काय मित्रांनो की कर्नाटकमध्ये काय आहे तर जे गुजरातचं तुम्हाला माहीत आहे अमूल हे जे दूध उत्पादक संघ आहे तर यानं कर्नाटकमध्ये सध्या एंट्री घेतलेली आहे मित्रांनो. त्यामुळे कर्नाटकचं राजकारण या ठिकांनी तापलेलं आहे मित्रांनो. कर्नाटकमध्ये त्यांचा जो स्वतःचा वैयक्तिक जो ब्रँड आहे कर्नाटक या राज्याचा म्हणून त्याचं नाव नंदिनी दूध उत्पादक संघ आहे मित्रांनो. तर नंदिनी हा प्रोडक्ट ते दुधाचा तिथं जे आहे मित्रांनो विकतात मित्रांनो. अमूल आल्यामुळे त्याला स्पर्धा निर्माण होईल आणि त्यामुळे नंदिनीची विक्री कमी होईल असं यांचं मत आहे मित्रांनो. आणि त्यामुळे जे आहे ते नंदिनीच्या इथं दूध उत्पादक संघाचं जे आहे मित्रांनो त्यांचं संरक्षण करण्यासाठी कर्नाटकामध्ये जे आहे आंदोलन सुरू आहे मित्रांनो आणि ह्या अमूलचा विरोध होत आहे. हॉटेल व्यावसायिकांनी अमूल दुधावर जे आहे ते बहिष्कार टाकलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हीच न्यूज आहे इथं. त्याच्यानंतरची न्यूज काय मित्रांनो कोरोना आणि H3N1 मध्ये डॉक्टरांचा गोंधळ सध्या उडालेला आहे मित्रांनो. की
काय आहे की H3N1 हा इन्फ्लुएन्झा आहे, एक प्रकारचा आजार आहे, एक प्रकारचा ताप येतो मित्रांनो. यामध्ये लक्षणं काय असतात तर ताप, घसा दुखणे, खवखवी आणि कधीकधी हे खवखवणे मित्रांनो. ठीक आहे, हे जे आहे हे सगळे जे लक्षणं आहेत ते कोरोना आजाराशी संदर्भातच म्हणजे कोरोनासारखेच आहे. यामुळे डॉक्टरांना नक्की निदान करता येत नाही मित्रांनो राज्यातल्या की हे कोरोनाचे लक्षण आहेत का H3N1चे आहे. त्याच्यामुळे जे फेब्रुवारीपासून H3N1चं जे आहे ते मित्रांनो हे व्हायरल इन्फेक्शन सुरू झालेलं आहे. त्यामुळे कोरोना आहे का H3N1 आहे हे कळत नाही मित्रांनो. त्यामुळे उपचार देण्यास या ठिकाणी मर्यादा पडत आहेत डॉक्टरांवर. हे या ठिकाणचं ही अशी न्यूज आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट काय मित्रांनो आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये तर चीनने जे आहे ते तैवानवर दबाव तंत्र सुरूच ठेवलेलं आहे मित्रांनो. काय झालेलं आहे 2 दिवसापासून जे आहे मित्रांनो तैवानचे अध्यक्ष जे आहेत साय इंग वेन हे अमेरिकेच्या भेटीला गेले होते मित्रांनो. तर अमेरिकेला ते भेटीला का गेले, त्यांनी का म्हणजे अमेरिकेला भेट दिली, त्यामुळे जे आहे ते चीननं जे आहे ते या तैवानवर दबाव या ठिकाणी म्हणजे सुरू केलेला का चीनचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्यावर आक्रमण करू आणि तुम्हाला गिळंकृत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू, असं तैवान जे आहे ते तैवानला चीन धमकी देतोय सारखं. याच्या मागची पार्श्वभूमी काय मित्रांनो की चीन जो आहे मित्रांनो हा मोठा जो चीनचा मी तुम्हाला नकाशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा तैवान आहे. ही बीजिंग आहे, चीनमधला एक मोठं शहर आहे आणि तैवान जे आहे मित्रांनो तैवानची राजधानी ताइपे आहे. तर हे दोन देश आहे मित्रांनो. तर या चीनचं म्हणणं आहे की तैवान जो आहे तो चीनचा अविभाज्य भाग आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला 5 एप्रिल 2023च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारत चीन सीमा विवाद सांगितलेला आहे. कशा प्रकारचं चीनचं सीमा विवाद आणि त्याचा साम्राज्यवाद पसरवण्याचे षडयंत्र चालू असतात, कशा प्रकारे दुसऱ्याचे प्रदेश गिळंकृत करण्याचे त्याचे प्रयत्न चालू असतात, याचं एक अतिशय दर्जेदार आणि जबरदस्त त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो. 5 एप्रिल 2023चा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो मिस करू नका, एकदा जाऊन बघा मित्रांनो. अतिशय दर्जेदार आणि एकदम जबरदस्त त्या ठिकाणी भारत चीन सीमा विवाद सांगितलेला आहे आणि चीनचं एकंदरच धोरण तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे मित्रांनो. त्यामध्ये तिबेटचा देखील तुम्हाला संदर्भ मी सांगितलेला आहे. तर त्याच प्रकारे जे आहे मित्रांनो की चीन जो आहे तो तैवानला आपल्या भूमीचा अविभाज्य भाग मानतो. म्हणून जे आहे तर इथं जे आहे मित्रांनो हा तैवान जो आहे तो चीनपासून स्वतंत्र मानतो. ठीक आहे, चीनपासून स्वतंत्र मानतो तैवान आणि चीन काय करतो की हा तैवान आमचा भाग असल्याचं म्हणतो. म्हणून जे आहे मित्रांनो इथे एक राष्ट्राध्यक्ष आहे आणि इथे वेगळा राष्ट्राध्यक्ष आहे मित्रांनो. तर चीनला हे कधीही आवडत नाही की तैवानचा जो राष्ट्राध्यक्ष आहे तो जो आहे चीनला न विचारता जो आहे कोणत्याही देशाच्या सरकारच्या संपर्कात राहणं किंवा व्यवहार करणं हे चीनला अमान्य आहे मित्रांनो. कारण चीन जे आहे ते याला आपल्या भूमीचा अविभाज्य भाग मानतो. ठीक आहे, म्हणून जो आहे तो इथला जो राष्ट्राध्यक्ष जो कोण त्या म्हणजे इथला जो अध्यक्ष आहे राष्ट्रपती आहे तो दुसऱ्या देशाच्या भेटीवर गेला किंवा त्या राष्ट्रपतीनं जे आहे ते दुसऱ्या देशाच्या पंतप्रधान असला तर या ठिकाणी चीन जो आहे तो तैवान कायम दबाव आणतो मित्रांनो. मागे काही महिन्यापूर्वी तुम्हाला आठवत असेल की इथं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री इथं आल्या होत्या मित्रांनो. तर अशाच प्रकारचे जे आहे ते दबावाचं तंत्र त्या ठिकाणी चीननं सुरू केलं होतं मित्रांनो. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये याची बरेच चर्चा झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय म्हणजे चीनच्या आपल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीने भेट दिली होती इथं, फक्त दुसरं काही केलं नव्हतं. तर चीननं जो आहे तो तापला होता मित्रांनो तैवानवर. तर इथं हेच आहे मित्रांनो की तैवान अध्यक्ष साय इंग वेन यांनी अमेरिकेला भेट दिल्याने सलग दुसऱ्या दिवशी तैवानवर लष्करी दबाव वाढवण्याचा प्रयत्न चीन करत आहे मित्रांनो. तैवान अध्यक्षांनी कोणत्याही देशाच्या सरकारच्या संपर्कात राहणे किंवा व्यवहार करणे चीनला मान्य नाही मित्रांनो. या ठिकाणी मी तैवानबद्दल माहिती दिलेली आहे. राजधानी ताइपे, मुद्रा तैवान डॉलर आहे, भाषा मँडरिन आहे, इथं पॅसिफिक महासागर आहे, हे इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आय होप हा आमचा प्रयत्न विश्लेषणाचा तुम्हाला नक्कीच आवडत असेल मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या PAPT या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. अशाच जबरदस्त दैनंदिन चालू घडामोडीच्या विश्लेषणासह आपण उद्या परत एकदा भेटूया मित्रांनो. आज इथेच थांबतो. धन्यवाद.